नमस्कार मित्रांनो, अक्षरधारा स्टडी या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्र पहा, आज आपण एसी कॅटेगरीचा नेमका किती कटअप लागतो थोडक्यात आपण आकडेवारी समोर आलेली आहे. त्या आकडेवारीचा आपण थोडासा अभ्यास करूया. पहा, सर्वात महत्वाचे म्हणजे 100 प्लस गुणधारक किती आहेत बघा. एसी कॅटेगरीचे 100 प्लस गुणधारक किती आहेत? एसी कॅटेगरी एकूण 10,218 आहेत. ठीक आहे, किती आहेत? 10,218 या ठिकाणी एकूण उमेदवार आहेत. त्यामध्ये पहा, 101 ते 120 मध्ये किती आहेत टोटल? 7,576 आहेत. किती? 7,576. आणि 121 ते 140 मध्ये किती आहेत? 2243. आणि 141 ते 160 मध्ये किती आहेत? 354. आणि 161 ते 180 मध्ये 44 आहेत. आणि 181 ते 200 मध्ये फक्त एक उमेदवार या ठिकाणी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसी कॅटेगरीला टोटल जागा किती आहेत या ठिकाणी? 3277. किती आहेत? 3277. जाहिरातीनुसार 10% या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध झाल्या आहेत. टोटल 13% आरक्षण आपण 10% त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर त्यामध्ये पहा, एकूण उमेदवार 100च्या वर किती आहेत? 10,218 आहेत. 121च्या वर किती उमेदवार आहेत मित्रांनो? 121 ते 140 मध्ये 2243 आहेत. म्हणजे 2243 ते इथपर्यंत म्हणजे 200 पर्यंत, 181 200 पर्यंत टोटल 2600 प्लस उमेदवार या ठिकाणी आहेत. किती? 2600 प्लस उमेदवार या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर जागा आहेत 3277. म्हणून विद्यार्थ्यांकडे यातून कळते की 121च्या खाली कटअप 100% येणार आहे. म्हणजे 110 105 पर्यंत या ठिकाणी कटअप 100% एसी कॅटेगरीचं येणार आहे. लक्षात घ्या. तर पहा, जवळपास 120 ते किती? 121 ते 140 मध्ये 2243 आणि 101 ते 7,576 या ठिकाणी उमेदवार आहेत. तर पहा, एससी कॅटेगरीचे टोटल उमेदवार 100 प्लस किती आहेत? 10,000 आहेत. ठीक आहे, 100 प्लस किती आहेत? 10,000. आणि वॅकन्सी किती आहेत? 3277 आहेत. तर पहा, 10,000 100च्या वर जर जागा धरल्या आपण, तर जवळपास 3200 जागा जर डिवाइड केल्या तर जवळपास एका जागेसाठी 3 उमेदवार या ठिकाणी सांगता येतील. प्राथमिक रेषा आपण काढलेल्या. म्हणजे 100 प्लस जे उमेदवार 100 प्लस मार्क या ठिकाणी आहेत त्यांना अतिशय चांगली संधी या ठिकाणी निर्माण आहे. लक्षात ठेवा. म्हणून एससी कॅटेगरीनुसार महिला वर्ग जास्त आहे. पहा, फिमेल 101 ते 120 मध्ये किती आहेत? 4,489 आहेत. आणि मेल किती आहेत? 3,087 आहेत. टोटल 101 ते 120 मध्ये 7,576 उमेदवार. या मोठ्या उमेदवारांना चान्सेस मिळण्यासाठी एक आकडेवारी आपण पुढे काढलेली आहे. 121 ते 140 मध्ये टोटल फिमेल 1,348 आणि मेल किती आहेत? 895. म्हणून 2243. हे सर्व मिळून किती आहेत मित्रांनो? 2600 प्लस जागा आहेत. किती आहेत? 2600. जवळपास म्हणजे 600 जागा शिल्लक या ठिकाणी राहतात. म्हणजे 600 जागा जवळपास 120च्या खालीचे कटअप येणार आहेत. 120च्या खाली. आणि 120चे जे उमेदवार आता सांगितलेले आहेत 120च्या वर, यांचं सीटीटी आहे का माहित नाही. ठीक आहे, बीएड कोणाचा माहित नाही, बीएड आहे कोणाचं माहित नाही. म्हणजे यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची आपल्याला माहिती सांगता येते. म्हणून कटअप निश्चित मित्र खाली येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून कोणी काळजी घ्यायची गरज नाही. जवळपास 105 107 100च्या वर ज्यांचे मार्क आहेत त्यांना अतिशय चांगली संधी या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कटअपचा रेंज कुठपर्यंत सांगता येते मित्र सांगा. मराठी माध्यमसाठी कुठे सांगता येते? मराठी विषयाचं 115 ते 122 मध्ये सांगता येईल. 6वी ते 8वीचं कटअप आहे, 7 ते 8 मधला. ठीक आहे. मराठी माध्यम गणिताचं कुठं? म्हणजे 118 ते 125. विज्ञान विषयाचं कुठं? 120 ते 128 पर्यंत. सामाजिक शास्त्र 112 ते 120 पर्यंत. मराठी माध्यम इंग्रजीचं कुठं? 118 ते 126 पर्यंत. इंग्रजी माध्यम इंग्लिश ते कुठं? 120 ते 130 पर्यंत. फक्त एसी कॅटेगरीचं लक्षात ठेवा. इंग्रजी माध्यम सायन्स 125 ते 135. आणि हिंदी माध्यमचं 110 ते 120 या ठिकाणी कटअप येण्याचे एक अंदाजे कटअप सांगता येते आपल्याला. म्हणून ज्यांचे मार्क 141च्या वर आहेत त्यांची अत्यंत मजबूत स्थिती या ठिकाणी सांगता येते. 131 ते 140 मध्ये मजबूत आहे. 120 ते 130 मध्ये चांगली संधी आहे. 118 ते 100 संभाव्य कटअप आहे. ठीक आहे, हे काय 115 पर्यंत बॉर्डर लाईन सांगता येते आपल्याला. आणि 110 हे अतिशय स्पर्धामध्ये आहेत. या ठिकाणी अतिशय यांच्यामध्ये स्पर्धा आपल्याला सांगता येते. म्हणून मित्र अशा प्रकारे एक आपण छोटेसे एसी कॅटेगरीनुसार काय कटअप लागते याचा एक अंदाज आपण पाहिलेला आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपण अजून व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अक्षरधारा स्टडी या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची आपण माहिती घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण इथे थांबूया. धन्यवाद.